नमस्कार. मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदिक औषधं आपण जेव्हा घेतो, तेव्हा आपल्याला कसा गुण येतो, हा बऱ्याचदा पेशंटना पडलेला प्रश्न असतो. बऱ्याचदा पेशंट मला विचारतात आल्या-आल्या, "उद्या मला ऑफिसला जायचंय. मी बरा होणार का?" किंवा एक वाताचा पेशंट आलाय. फार गुडघेदुखी आहे, वर्षभरापासून आहे. पण आठवड्याभरात त्यांना फिरायला जायचं असतं. फिरायला जायचंय म्हटल्यावरती जादूच झाली पाहिजे नाही का? म्हणजे लगेच गुडघेदुखी बरे व्हायला पाहिजे. YouTubeवरती किंवा आपल्या चॅनलवरती बरीच माहिती तुम्हाला आता वेगवेगळ्या व्हिडिओजच्या मार्फत मी देत आहे. तर तुम्ही सर्व व्हिडिओज जरूर बघा. कारण प्रत्येक रोगावरचे उपाय वेगळे आहेत. प्रत्येक रोगासाठी कारणं वेगळी आहेत. आणि कारणं आपण आत्ता काही घडलंय किंवा आत्ता काही झालंय म्हणून आपण औषध घेत असतो का? नाही. तुम्हाला कोणताही रोग झालेला असतो, त्याच्यामागे पचनशक्ती बिघडलेली असते. सर्वात महत्त्वाचं कारण. कोणताही रोग होतो, तो लगेचच झालेला नसतो. आयुर्वेदात कसं सांगतात, की कुठलाही डिसीज अक्यूट नसतो. बऱ्याचदा आमच्याकडे येणारे रुग्ण जे असतात, ते क्रोनिक केसेस असतात. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून असतो. एखाद्याला अस्थमा आहे, एखाद्याला संधिवात आहे, एखाद्याला आमवात आहे, एखाद्याला पोटाचे विकार आहे, एखाद्याला मूळव्याध आहे. ह्या सगळ्या गोष्टींची कारणं काय असतात? की त्यांना बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या आहारामध्ये असलेल्या चुका आणि त्यामुळे उद्भवणारी व्याधी. पण मग औषध आपण कसं घ्यायचंय? आठवड्याभरासाठी घ्यायचंय का 2 आठवडे घ्यायचंय का महिनाभर घ्यायचंय का काही कोर्स आहे? आपल्याकडे असा काही ठरलेला कोर्स नसतो. प्रत्येक पेशंट प्रकृती अनुरूप, त्याच्या रोगाच्या तीव्रतेनुसार औषधांमध्ये फरक होत असतो. त्याप्रमाणे औषधांचा डोस ठरलेला असतो आणि त्यानंतर त्याला लागणारा वेळ त्याप्रमाणे असतो. आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर असं पटकन सांगू नाही शकत, की हा पेशंट वर्षभरात बरा होईल. एखाद्याचा किडनी स्टोन आठवड्याभरात पडेल, एखाद्याचा 3 महिन्यात पडेल. म्हणजे कोणतीही गोष्ट कितपत लवकर बरं होणार आहे, याचं आपल्याकडे काहीही सांगण्यासारखं नाही आहे. कारण कसं असतं बऱ्याचदा फक्त औषध घेण्याचं काम पेशंट करत असतात. त्याच्यासाठी लागणारा जो पथ्य आहे किंवा व्यायाम आहे, ते करत नसतात. औषध घेतलं की रूप यावं असं असतं. पण तसं होत नाही. आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डायबिटीज आहे. तुम्ही गोड खात असाल तर डायबिटीज तुमचा कमी होणार आहे का? का तुम्ही व्यायाम करत नसाल तर डायबिटीज कमी होईल का? आता लहान मुलांना आम्ही किती वेळा सांगतो, की ऋतुसंधीच्या काळामध्ये कफज आहार देऊ नका. ऋतुसंधी म्हणजे एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत आपण जात असतो. आता उदाहरणार्थ आत्ता ऋतुसंधी चालू आहे. म्हणजे काय? तुम्ही थंडीच्या सीझनमधनं उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जात आहात. अशा वेळेला पटकन तुम्ही लहान मुलांना उन्हाळा सुरू झाला समजून तुम्ही लगेच त्यांना थंड गोष्टी द्यायला सुरुवात करतात. पण याच्यामुळे लगेच मुलांना काय होतं? कफाचा रोग होतो. मग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, की ऋतुसंधीमध्ये क्लायमेट पूर्ण बदलल्याशिवाय तुम्ही लगेच त्यांना काही आहारात बदल करू नका. मुलांना ते सोसत नाही आणि आपण कोणतीही गोष्ट देताना हा विचार करत नाही, की आत्ताच्या सीझन अनुरूप आपण खायला पाहिजे का? कोणत्याही सीझनमध्ये आपण कोणताही फळ खातो, कोणत्याही सीझनमध्ये आपण कोणतीही गोष्ट खातो. उन्हाळा अजून प्रॉपर सुरू झाला नाहीये, तेवढ्यातच आपण कलिंगड खायला सुरुवात करतोय. म्हणजे शरीरावरती त्याचे काय परिणाम होणार आहेत, याचा आपण काही विचार नाही करत. डाएटमध्ये सांगितल्या म्हणून आपण काही गोष्टी घेत असतो. पण ते ऋतुमानानुसार नसतात, त्या पण गोष्टी आपण घेत असतो. म्हणजे तुम्ही थोडं स्वतःकडे लक्ष देणं अपेक्षित आहे प्रत्येकाने आणि सर्वजण हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जो आहार करतोय, तोच आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स आपल्याला फॉलो करत असतात. आपली मुलं-बाळं आपल्यालाच बघून सगळे शिकत असतात. त्यामुळे तुम्ही आज जे आहार घेणार आहेत, तेच तुमची मुलं-बाळं घेणार आहेत. त्यामुळे तुमचा आहार चांगला राहील, तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, त्याच्याबरोबर तुमच्या फॅमिलीचं पण आरोग्य उत्तम राहील. म्हणजे मग माझ्याकडे येण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. धन्यवाद.